हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द ॲडव्हेंट अकॅडमिक्स ऑफ सायन्स. आज आपण बघणार आहोत सम बेसिक कॉन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री या लेसनचं 4th लेक्चर. या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत मोलिक्युलर मास, फॉर्म्युला मास, मोल कॉन्सेप्ट, मोलार मास अँड मोल्स अँड गॅसेस या कॉन्सेप्ट्स बघणार आहोत. मग याच्यानंतर आपला थिअरी पार्ट संपेल. मग आपण लेसनच्या एक्झरसाइजकडे जाऊ. तर आजची आपली पहिली कॉन्सेप्ट आहे मोलिक्युलर मास. आता मोलिक्युलर मास म्हणजे काय असतं, तर एखादा आपण मोलिक्यूल घेतला तर त्यात जे ॲटम्स आहेत त्याचे जे ॲव्हरेज ऑटोमिक मासेस आहेत त्यांची ॲडिशन. बघा, कोणताही मोलिक्यूल जर घेतला तर तो ॲटम्सचा बनलेला असतो. त्यात जेवढे ॲटम्स आहेत डिफरंट एलिमेंट्सचे, त्या सगळ्या ॲटम्सच्या ॲव्हरेज ऑटोमिक मासची ॲडिशन केली तर जी टोटल मिळते त्याला आपण काय म्हणतो, मोलिक्युलर मास. फॉर एक्झाम्पल बघा, CO2 कार्बन डायऑक्साईड. आता याच्यात बघा किती ॲटम्स आहेत, टोटल 3. कार्बनचा 1 आहे आणि ऑक्सिजनचे 2 आहेत. मग आता कार्बनचा ऑटोमिक मास ॲव्हरेज किती आहे, 12. किंवा हे असं आपण लिहू शकतो, ॲव्हरेज ऑटोमिक मास ऑफ कार्बन प्लस 2 into ॲव्हरेज ऑटोमिक मास ऑफ ऑक्सिजन. आता ऑक्सिजनला 2 into का केलं, कारण इथं O2 आहे, इथं O3 असतं तर इथं 3 into केलं असतं, इथं 4 असतं तर 4 into केलं असतं. लक्षात येत आहे, जेवढ्या ॲटम्स आहेत तेवढ्याने मल्टिप्लाय. कार्बनचा एकच आहे सो याला मल्टिप्लाय केलेलं नाही. मग कार्बनचा ॲव्हरेज ऑटोमिक मास किती आहे, 12 प्लस 2 into ऑक्सिजनचं किती आहे, 16. म्हणजे किती येईल बघा, 12 प्लस 32 किती येणार आहे सांगा, 44U. ऑटोमिक मास युनिट्स किंवा डाल्टन्स म्हणतो आपण याला. लक्षात आलंय, मोलिक्युलर मास म्हणजे काय असतं. कार्बन डायऑक्साईडचा मोलिक्यूल घेतला तर यात कॉन्स्टिट्यूएंट ॲटम्स कोणते आहेत, कार्बनचा 1, ऑक्सिजनचे 2. मग ह्या ॲटम्सचे जे ॲव्हरेज ऑटोमिक मास आहेत त्यांची काय करायची, ॲडिशन करायची. काय करायची, ॲडिशन. आणि ती ॲडिशन केल्यानंतर आपल्याला जी टोटल मिळते ते त्या मोलिक्यूलचं काय असतं, मोलिक्युलर मास. मग आपण अजून एक्झाम्पल बघूयाचे. आता नेक्स्ट बघा, H2O. H2O कसं येईल बघा, H2O मोलिक्यूल घेतला तर यात हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा किती आहे, 1. मग कसं लिहिणार इथं, 2 into ॲव्हरेज ऑटोमिक मास ऑफ हायड्रोजन प्लस ऑक्सिजन एकच आहे, मग ॲव्हरेज ऑटोमिक मास ऑफ ऑक्सिजन. मग हे किती येईल बघा, 2 into हायड्रोजनचं मास किती असतं, 1. तर ऑक्सिजनचं ॲव्हरेज राऊंड ऑफ केल्यानंतर किती येतं, 16. म्हणजे 2 into 1 2 प्लस 16 किती येईल, टोटल 18 डाल्टन किंवा ऑटोमिक मास युनिट्स म्हणू शकतो आपण याला, की ज्याचं युनिट आहे कशाचं, ऑटोमिक मास. ह्या सगळ्या ॲटम्सचे मासेस जर ऍड केले मोलिक्यूलमध्ये जे आहे तर आपल्याला काय मिळतं, मोलिक्युलर मास. काय मिळतं, मोलिक्युलर मास. मग आपण अजून एक याचं एक्झाम्पल बघू आणि मग आपण याच्या डेफिनेशनकडे जाऊ. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा, H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. आता याचं जर मोलिक्युलर मास काढायचं असेल तर यात जेवढे ॲटम्स आहेत हे 2, 3 आणि हे 4, 7, टोटल 7 ॲटम्स आहेत. यांचे मासेस ऍड करावे लागतील. मग कसं येईल बघा, 2 into ॲव्हरेज ऑटोमिक मास ऑफ हायड्रोजन प्लस ॲव्हरेज
atomic mass of sulfur प्लस इथं 4 इंटू येणार O4 आहेत म्हणजे ऑक्सिजनचे किती ॲटम्स आहेत 4 मग काय येणार 4 इंटू ॲव्हरेज atomic mass of oxygen. मग आता याच्यात व्हॅल्यूज टाकूयात 2 इंटू हायड्रोजनचं ॲव्हरेज ऑटोमिक मास किती आहे 1 सल्फरचं किती असतं 32 प्लस ऑक्सिजनचं 4 इंटू किती येणार आहे 16 मग हे बघा कसं येईल 2 प्लस 32 प्लस 16 4 जार 64 आणि ही जर ॲडिशन केली तर हे येणार आहे 98 डाल्टन की जे याचं मॉलिक्युलर मास येणार आहे. आता मी काही एक्झाम्पल्स देतो तुम्हाला हे ॲव्हरेज ऑटोमिक मास पण प्रोव्हाइड करतो तुम्ही त्याचे मॉलिक्युलर मास होमवर्कला सॉल्व करा आणि त्याचे जे आन्सर्स येतील ते खाली कमेंट करा. ओके बघा बोर्डवरती काही मॉलिक्युल्सचे फॉर्म्युले दिलेले आहेत कंपाऊंडच्या मॉलिक्युल्सचे आणि इकडे त्याच्यासाठी जे लागणारे आहेत त्याचे ॲव्हरेज ऑटोमिक मासेस दिलेले आहेत. ओके मग आता तुम्ही काय करा यांचे जसे आपण मगाशी एक्झाम्पल 3 सॉल्व केले त्या पद्धतीने याचे पण सॉल्व करा आणि याचे जे आन्सर्स असतील ते खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बघूया कोणाचे किती आन्सर्स बरोबर येतात. ओके मग आता याची आपण डेफिनेशन बघूया की जी टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहे. बघा आता मॉलिक्युलर मासची डेफिनेशन बोर्डवरती लिहिलेली आहे. मॉलिक्युलर मास ऑफ द सबस्टन्स इज द सम ऑफ ॲव्हरेज ऑटोमिक मासेस ऑफ द ॲटम्स ऑफ द इलेमेंट विच कॉन्स्टिट्यूट दी मॉलिक्यूल. कुठलाही मॉलिक्यूल कंपाऊंडचा जो आहे तो इलेमेंट्सच्या ॲटम्स कंबाईन झाल्यानंतर बनणार आहे. जे ॲटम्स कंबाईन होत आहेत डिफरंट इलेमेंटचे आणि हे कंपाऊंड किंवा मॉलिक्यूल फॉर्म करतात त्या मॉलिक्युल्सचे जे ॲव्हरेज ऑटोमिक मास आहे त्यांची सम म्हणजे काय केली ॲडिशन. फॉर एक्झाम्पल आपण H2O घेतलं त्यात आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे जे ॲटम्स होते त्यांचे जे ऑटोमिक मासेस होते ॲव्हरेज त्यांची काय केली ॲडिशन. म्हणजे हायड्रोजनचे 2 होते सो ते 2 इंटू केलं ऑक्सिजनचा एकच होता तो आहे तसा ॲड केला. कार्बन डायऑक्साईड मध्ये आपण कार्बनचा 1 आणि ऑक्सिजनचे 2 आहेत त्या तिघांची काय केली ॲडिशन. H2SO4 मध्ये आपण हायड्रोजनचे 2 सल्फरचा 1 ऑक्सिजनचे 7 अशा सगळ्यांची काय केलेली आहे ॲडिशन केलेली आहे. आणि त्यानंतर त्यांचे जे ॲव्हरेज ऑटोमिक मासेस आहेत ते घेतल्यानंतर आपल्याला काय मिळतं मॉलिक्युलर मास मिळतं. काय मिळतं मॉलिक्युलर मास. म्हणजे मॉलिक्युलर मास घेताना आपण त्यात जेवढे ॲटम्स आहेत त्यांचे जे ॲव्हरेज ऑटोमिक मासेस आहेत त्यांची काय करणार ॲडिशन. मग तुम्हाला होमवर्कला दिलेले आहेत ते सॉल्व करा. मग आपण नेक्स्ट कॉन्सेप्टकडे जाऊ फॉर्म्युला मास. आता नेक्स्ट जी कॉन्सेप्ट आहे फॉर्म्युला मास ही सिमिलर टू मॉलिक्युलर मासच आहे. आता मॉलिक्युलर मास म्हणजे त्याच्या फॉर्म्युलावरूनच आपण काढत होतो. आता मॉलिक्युलर मास ही कॉन्सेप्ट असताना ही न्यू कॉन्सेप्ट का आली असेल तर बघा काही इलेमेंट्स आहेत H2O बघा कंपाऊंड्स तर H2Oचा फॉर्म्युला ठीक आहे H2O आणि याचे मॉलिक्युल्स बट सिंगल एक्झिस्ट होतात. सो याचं मॉलिक्युलर मास आणि फॉर्म्युला मास काय येतं सेम येतं. ओके बट जर आपण काही क्रिस्टलाइन सबस्टन्सेस घेतले की जसं की NaCl तर NaClच्या एका मॉलिक्युलमध्ये 6 सोडियम आणि 6 क्लोरीन असतात. म्हणजे त्याचा एक सोडियम सराउंडेड बाय 6 क्लोरीन असतो आणि एक क्लोरीन सराउंडेड बाय 6 सोडियम ॲटम्स असतो. म्हणजे इथे आपल्याला सेपरेट असा NaCl मॉलिक्यूल मिळत नाही. त्या मॉलिक्यूलमध्ये 6 सोडियम 6 क्लोरीन असे मिळणार आहेत. सो इथं आपल्याला मॉलिक्युलर मास जर घेतलं तर ते 6 सोडियम आणि 6 क्लोरीनचं येणार आहे. मग आपल्याला घेताना तर NaClचं घ्यायचं आहे. मग आता ज्यावेळी ॲक्च्युली आपण जे ॲक्च्युअल मॉलिक्यूल आहे त्याचं जे वेट आहे ते घेतलं तर ते त्याच्या 6 टाइम्स येणार आहे. मग एकाचंच घ्यायचं झालं तर मग आपण या फॉर्म्युलावरून त्याचं वेट काढतोय मॉलिक्युलर मास. मग सोडियम किती आहे 1 क्लोरीन किती आहे 1
हे एकट्याचं जर काढलं तर हे जे मोलिक्युलर मास आहे किंवा हे जे मास आहे ते आपण याच्या फॉर्म्युल्यावरून काढतोय. कशावरून काढतोय? फॉर्म्युल्यावरून काढतोय. फॉर्म्युल्यात किती आहेत त्यांचे ॲव्हरेज ऑटोमिक मास घेतोय आणि त्यांची ॲडिशन करतोय. ॲक्च्युअलमध्ये मोलिक्युलर मासमध्ये आपण मोलिक्युलमधले घेत होतो, बट याच्या मोलिक्युलमध्ये 6 ॲटम्स आहेत की जे आपण डिस्टिंक्टली सेपरेट करू शकत नाही, कारण त्याचं स्ट्रक्चरच तसं आहे. आपल्याला एकच सोडियम क्लोराईडचा मोलिक्युल जो आहे NaCl घ्यायचा असेल तर त्यातले जे 6च्या ऐवजी हे सिंगलच घ्यायचं असेल तर आपल्याला याच्या फॉर्म्युलावरून ते काढावं लागेल, मोलिक्युलवरून काढता येणार नाही. मग याच्यासाठी ही कॉन्सेप्ट आली फॉर्म्युला मास. आता फॉर्म्युला मास काही डिफिकल्ट वगैरे नाहीये, त्याच्यात एवढंच लक्षात ठेवा की काही जे क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आहेत त्याच्या मोलिक्युलमध्ये NaCl जे आहे फॉर एक्झाम्पल, तर त्यात जास्त ॲटम्स असतात, एकापेक्षा जास्त ॲटम्स असतात आणि त्याचं मोलिक्युलर मास हे ॲक्च्युली त्याच्या फॉर्म्युलाला मॅच होत नाही. सो आपण फॉर्म्युल्यावरून त्याचं मास काढतो की ज्याला आपण फॉर्म्युला मास म्हणतो. हे काढणं काही डिफिकल्ट नाहीये. बघा आता NaClचं आपण काढूया. सोडियम किती आहे? 1. त्याचं किती असतं? 23. आणि क्लोरीनचं किती असतं? 35.5. हे येईल 58.5. जसं आपण मोलिक्युलर मास काढत होतो सेम तसंच फॉर्म्युला मास काढायचं आहे. फक्त याच्यात काय होत होतं की NaClचं जर क्रिस्टल घेतला तर त्याच्यात एकापेक्षा जास्त ॲटम्स येत होते सोडियमचे आणि क्लोरीनचे. सो ते जे मास आपण मोलिक्युलर मास म्हणून घेतलं असतं तर ते फॉल्स रिप्रेझेंट झालं असतं. मग त्याच्यासाठी आपण NaCl जे आहे, NaCl हा फॉर्म्युला घेतला आणि याच्यात एक सोडियम आणि एक क्लोरीन आहे आणि या फॉर्म्युल्यामधले जे ॲटम्स आहेत त्यांच्या ऑटोमिक मासेसची आपण काय केली? सम. सो याला काय म्हणतात? फॉर्म्युला मास. बघा मोलिक्युलर मास हे मोलिक्युलवरून घेतलेलं आहे, तर फॉर्म्युला मास हे कशावरून घेतलेलं आहे? फॉर्म्युलावरून. काही जे मोलिक्युल्स आहेत त्याचं मोलिक्युलर मास आणि फॉर्म्युला मास काय येतंय? सेमच येते, कारण त्यांच्या एका मोलिक्युलमध्ये तेवढेच ॲटम्स असतात की जेवढे फॉर्म्युलामध्ये आहेत. बट काही मोलिक्युल्समध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल H2O घेतलं किंवा CO2 घेतलं तुम्ही, तर याचा मोलिक्युल घेतला तरी तो CO2च येणार आहे. फॉर्म्युला जरी घेतला तरी तो CO2च येणार आहे. बट NaClचं जर घेतलं, काही क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आहेत, तर त्याचा फॉर्म्युला वेगळा येतो आणि मोलिक्यूल वेगळा येतो. मग या केसमध्ये हे फॉर्म्युला मास खूप इम्पॉर्टंट टर्म येते. लक्षात आलंय? बघा परत एकदा सांगतो शॉर्टमध्ये. काही जे मॉलिक्युल्स आहेत त्याचा मोलिक्यूल आणि फॉर्म्युला काय येतो? सेम. फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साईड. सो याच्यासाठी फॉर्म्युला मासची काही गरज नव्हती, मोलिक्युलर मास सफिशियंट होतं. बट सोडियम क्लोराईड सारखे काही क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आहेत की ज्याचा फॉर्म्युला NaCl असला तरी मोलिक्युल NaCl येत नाही, त्याच्यात 6 सोडियम आणि 6 क्लोरीन येतात. मग आता त्याचं जर मोलिक्युलर मास काढलं तर ते याच्या फॉर्म्युल्याच्या 6 टाइम्स येईल की जे कॅल्क्युलेशनला डिफिकल्ट पडणार आहे. सो अशा केसेसमध्ये जिथे मोलिक्युलमध्ये त्याच्या फॉर्म्युल्यापेक्षा जास्त ॲटम्स आहेत मल्टिप्लाइड बाय, तिथं आपण मोलिक्युलवरून मास न काढता त्याच्या फॉर्म्युल्यावरून काढतो, त्याला आपण काय म्हणतो? फॉर्म्युला मास. आणि ही कॉन्सेप्ट NaCl सारख्या जे क्रिस्टलाइन सबस्टन्सेस आहेत आणि अजून काही सबस्टन्सेस असतील त्याच्यासाठी ॲप्लिकेबल राहते की जिथे त्यांच्या मोलिक्युलमध्ये त्यांच्या फॉर्म्युल्यामध्ये जेवढे ॲटम्स आहेत त्याच्या मल्टिप्लाइड, म्हणजे 2 टाइम्स 3 टाइम्स 5 टाइम्स इथे 6 टाइम्स आहेत असे ॲटम्स असतील, तेव्हा मग मोलिक्युलर मास खूप हेवी होऊन जाईल. त्याच्यासाठी मग त्याचं फॉर्म्युलावरून मास काढलं जातं, त्यालाच आपण फॉर्म्युला मास म्हणतो. तुमच्या पेज नंबर 8 वर जो सॉल्व प्रॉब्लेम आहे 1.4 त्यात हेच दिलेलं आहे की फॉर्म्युला मास NaClचं काढायचं होतं. सोडियमचा फॉर्म्युला काय? सोडियम क्लोराईडचा फॉर्म्युला आहे NaCl. सोडियमचा ऑटोमिक मास किती येणार आहे? 23. क्लोरीनचं किती येणार आहे? 35.5. सो NaClचं फॉर्म्युला मास किती येईल? 58.5. बट मोलिक्युलर मास सेम येणार नाही. काही मोलिक्युल्स असे पण येतील की ज्याचं फॉर्म्युला मास आणि मोलिक्युलर मास काय येईल? सेम. आता याची डेफिनेशन बघा काय दिली आहे. द फॉर्म्युला मास ऑफ अ सबस्टन्स इज द सम ऑफ द ऑटोमिक मासेस ऑफ द ॲटम्स प्रेझेंट इन द फॉर्म्युला. म्हणजे त्याच्या फॉर्म्युल्यावरून आपण घ्यायचं आहे.
म्हणजे मोलिक्युलर मास बघा, मोलिक्यूल वरून आपण काढतो त्याच्यात. तर फॉर्म्युला मास कशावरून काढतो? फॉर्म्युला. काही सबस्टन्सेसचे फॉर्म्युला आणि मोलिक्युलर मास काय येणार आहेत? सेम. तर काहींचे ते सेम येणार नाहीत. मग सेम येणार नाहीत त्याचं एक एक्झाम्पल काय आहे? NaCl. आता अजून एक याचं एक्झाम्पल बघू की जे तुमच्या सॉल्ड एक्झाम्पल 1.4 ऑन द पेज 8 दिलेलं आहे की जे आहे कॉपर नायट्रेट. ओके, आपल्याला कॉपर नायट्रेटचं बघायचं आहे. मग आता याच्यात काय होणार आहे? ॲव्हरेज ऑटोमिक मास ऑफ कॉपर किती आहे? 63.5 प्लस. आता हे ट्वाईस बाहेर आहे. इथं जरी नायट्रोजनचा एक असला तरी बाहेर ट्वाईस आहे. सो नायट्रोजनचे किती ॲटम्स आहेत? 2. सो 2 इंटू इथं काय येणार आहे? 14. आता ऑक्सिजनचे बघा आत 3 आहेत आणि हे 2. 3 मल्टिप्लाइड बाय 2. ऑक्सिजनचे 6 आहेत. 6 इंटू 60. आणि सॉल्व करूया. 63.5 प्लस 14 इंटू 2 28 प्लस 16 6 आर 96. याची ऍडिशन केली तर किती येणार आहे? 187.5 डाल्टन ऑटोमिक युनिट्स. करू शकता तुम्ही कॅल्क्युलेशन. थोडं फास्ट कसं केलं बघा. 96 प्लस यातले 4 इथं दिले. 96 प्लस 4 किती आले? 100. 100 प्लस 24 124 प्लस 3 127. 127 प्लस 60 187.5. सिंपल कॅल्क्युलेशन आहे. स्प्लिट करून ऍड करायला शिका, तुम्हाला फास्ट जमेल. ओके, किंवा नॉर्मल करा, काही इथं टाइमचं लिमिट नाहीये, बट कॅल्क्युलेट करायला शिका. ओके, म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलंय मॉलिक्युलर मास आणि फॉर्म्युला मास. मॉलिक्युलर मास म्हणजे काय? त्याचा मॉलिक्यूल घ्यायचा, त्यात जे ॲटम्स आहेत त्यांचे जे ॲव्हरेज ऑटोमिक मास आहेत त्यांची काय करायची? ॲडिशन. तर फॉर्म्युला मास म्हणजे सिंपल काय आहे? फॉर्म्युला घ्यायचा त्याचा आणि त्यात जे ॲटम्स आहेत त्यांचे जे ॲव्हरेज ऑटोमिक मास आहेत त्यांची ॲडिशन. मेथड दोन्हीच्या सेमच आहेत हे तुमच्या लक्षात आलं असेल. फक्त काही जे मॉलिक्युल्स आहेत जसं की NaCl त्यात त्यांचा मॉलिक्यूल आणि फॉर्म्युला याच्यात डिफरन्स आहे. मोस्ट ऑफ द इलेमेंट्सला मॉलिक्यूल आणि फॉर्म्युला काय येतो? सेम. सो त्यांचं मॉलिक्युलर मास आणि फॉर्म्युला मास काय येणार आहे? सेम. बट काही एक्सेप्शन्स येणार आहेत की जसं NaCl आहे की ज्यात 6 NaCl हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला होईल, बट NaCl हा त्याचा काय होणार आहे? फॉर्म्युला होणार आहे. सो फॉर्म्युलावरून त्याचं येणारं मास आणि मॉलिक्युलवरून येणारं मास काय राहणार आहे? डिफरंट राहणार आहे. सो असे जे एक्सेप्शन्स आहेत त्यात ही फॉर्म्युला मास ही कॉन्सेप्ट इम्पॉर्टंट राहणार आहे. अदरवाईज मोस्ट ऑफ द कंपाऊंड्सना हे फॉर्म्युला मास आणि मॉलिक्युलर मास काय येणार आहे? सेमच येणार आहे. बघा पेज नंबर 8 वर अजून एक सॉल्ड एक्झाम्पल दिलेला आहे. फाइंड द मास ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन. आता ऑक्सिजन हा डायॲटॉमिक गॅस आहे. सो त्याचा मॉलिक्यूल काय असतो? O2 इन AMU अँड इन ग्रॅम्स. आता ग्रॅम्स मधलं थोडं साईडला ठेवू. आता आपण AMU मधलं फाइंड करूया. मॉलिक्यूल बघा, मॉलिक्युलर मास ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 2 इंटू ॲव्हरेज ऑटोमिक मास ऑफ ऑक्सिजन विच इज इक्वल टू 2 इंटू 16. 2 इंटू 16 कारण ऑक्सिजनचं किती असतं ॲव्हरेज ऑटोमिक मास? 16. सो 16 इंटू 2 किती येणार आहे? 32 डाल्टन. AMU म्हणजेच U असतं की ज्याला आपण डाल्टन पण म्हणतो, ऑटोमिक मास युनिट. किंवा याचा अजून सिम्बॉल कॅपिटल D स्मॉल a हा पण यूज केला जातो. हे लक्षात ठेवायचं आपण प्रत्येक वेळी येईल तेव्हा. सो एवढं एक्झाम्पल नोट डाऊन करून घ्या. मग आपण ते ग्रॅम्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं ते बघूया. केलं नोट डाऊन? मग किती येत आहे बघा? 32 ऑटोमिक मास युनिट्स. आता हे जर ग्रॅम मध्ये करायचं असेल तर आपल्याला कन्व्हर्जन माहित आहे की 1 ऑटोमिक मास युनिट इज इक्वल टू 1.66056 इंटू 10⁻⁻⁴ ग्रॅम. म्हणजे बघा
जर 1 kg इज इक्वल टू जर 1000 ग्रॅम्स असेल, 1 किलो म्हणजे किती असतं 1000 ग्रॅम्स. मग 1 kg जर 1000 ग्रॅम असेल तर आपण 2 kg ग्रॅम करताना या 1000 ने काय करतो, याला मल्टिप्लाय 2 into 1000. मग 1 AMU जर एवढा असेल तर या AMU चं ग्रॅम्स मध्ये करताना या फॅक्टरने आपण याला काय करणार, मल्टिप्लाय करणार. मग इथं काय येईल सांगा, 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम्स. आता हे कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर आपल्याला याचं आन्सर मिळेल. हे कॅल्क्युलेशन्स आपण लॉग टेबलचा यूज करून करू. बघा आता 32 हा नंबर आहे, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स किती येईल, 1. कॅरेक्टरिस्टिक्स किती येईल सांगा, 1 पॉइंट. आता 32चा जर लॉग बघितला आपण 32चा 0 मध्ये तर तो येईल 5051. किती येणार आहे तो, 5051. आता पुढचा जो नंबर आहे तो राऊंड ऑफ जर केला 4 डिजिटला तर तो 1661 येईल. म्हणजे 16चा 6 आणि 1 मधला मीन डिफरन्स. आणि याची कॅरेक्टरिस्टिक्स येणार आहे 0 पॉइंट. आपण करूयात हे कॅल्क्युलेट. 16चा 6 मध्ये बघूयात किती येईल, 2201. आणि 1 ची मीन डिफरन्स जो आहे तो ऍड करू, 3 आहे. सो ते 2204 येईल. म्हणजे 1 + 4 किती येईल, 5. हे किती येईल, 5. हे किती येईल, 2. हे किती येईल, 7. हे किती आलं, 1.7255. मग आपण याचा अँटीलॉग बघूयात म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल. अँटीलॉग बघताना काय करणार, पॉईंटच्या पुढचे बघणार. 0.72चा 5 मध्ये बघणार. मग 0.72चा 5 मध्ये किती येतोय, 5309. आणि 5चा मीन डिफरन्स किती आहे, 6. आणि किती येईल, 5315. इथं येणार आहे किती, 5315 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम्स. आता हे जर 1 आहे इथं कॅरेक्टरिस्टिक्स पॉझिटिव्ह आहे, सो याच्यात 1 ऍड करणार, 1 + 1 2. सो आपला डेसिमल पॉईंट येईल तो इथं येईल 53.15 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम्स. किंवा हे आपण 5.315 इंटू 10⁻1 आणि ते इकडं कॅन्सल करून करू शकतो. ओके, ऍडजस्ट करताना तुम्ही 5.315 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम्स असं पण लिहू शकता. ओके, मग या पद्धतीनं तुम्ही हे लॉगचे जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते दाखवणं इम्पॉर्टंट आहे बोर्ड एक्झामसाठी. CET किंवा एंट्रन्स एक्झाम ज्या असतील, JEE नीट वगैरे नॅशनल लेवलला कम्पीट करत असतात तर हे अप्रॉक्सिमेटली करायचं. कसं, हे 32 आहे, इथं 1.66 आहे, मग 1.7 घ्यायचं. 17 ने याला मल्टिप्लाय केलं, 17 वगैरे अप्रॉक्सिमेटली ते 54च्या आसपास येईल आणि आपल्याला आन्सर मिळून जाईल. ओके, सो हे नोट डाऊन करून घ्या. मग मी एक एक्झाम्पल आहे ते तुम्हाला होमवर्कला देतो. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे, फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ CaSO4. टेक्स्टबुक मधलाच तुमचा क्वेश्चन आहे, सॉल्व्ह करायला दिलेला आहे. पेज नंबर 8 वरती तुम्हाला सापडेल तो. आणि ऑटोमिक मासेस प्रोव्हाइड केलेले आहेत कॅल्शियम, सल्फर आणि ऑक्सिजनचं. काय करणार, कॅल्शियमचं घेणार वगैरे वगैरे वगैरे. तुम्ही सोडवा, सोडवून याचं जे आन्सर आहे ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. CaSO4चं मास किती आहे. ओके, मग आपण नेक्स्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे तिच्याकडे जाऊया, जिचं नाव आहे मोल कॉन्सेप्ट. आता तुम्हाला हे क्लिअर झालं असेल की मोलिक्युलर मास मोलिक्युलवरून काढतो, त्यातले जे ॲटम्स आहेत त्याच्या ऑटोमिक मासची ॲडिशन करतो, तर फॉर्म्युला मास फॉर्म्युलावरून काढतो. मोस्ट ऑफ द कंपाऊंडचे दोन्ही काय आहेत, सेम. बट काही कंपाऊंडचे मोलिक्यूल आणि फॉर्म्युला डिफरंट येतात, मग त्यामध्ये हा फॅक्टर कन्सिडर करावा लागतो, कारण त्यांचं स्ट्रक्चर थोडंसं कॉम्प्लिकेटेड असतं, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. मग जाऊयात आता मोल कॉन्सेप्टकडे. आता याच्यानंतर या लेसन मधल्या लास्ट पॉइंटला आलोय आपण, मोल कॉन्सेप्ट, मोलार मास अँड मोल अँड गॅसेस रिलेटेड. हा फक्त या लेसन मधला नाहीये, तर हा केमिस्ट्रीतला एक इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. बरेच ठिकाणी जिथं न्यूमरिकल्स येणार आहेत, मोल ही कॉन्सेप्ट येणार आहे, तिथं आपल्याला मोल म्हणजे काय माहित पाहिजे.
आता ऍक्च्युली मोल म्हणजे असतं तरी काय, तर मोल हा एक नॉर्मल नंबर आहे. मोल हा एक काय आहे, नॉर्मल नंबर आहे. जसं की 1 डझन आपण घेतलं तर 12 रिप्रेझेंट करतं. ओके, 1 क्विंटल घेतलं तर 100 kg रिप्रेझेंट करतं. 1 टन घेतलं तर 1000 kg रिप्रेझेंट करतं. तसं 1 मोल काय रिप्रेझेंट करतं, तर ॲव्होगॅड्रोज नंबर रिप्रेझेंट करतं, की जो आहे 6.022 इंटू 10⁻23. म्हणजे लक्षात येतंय का, 1 डझन मँगोज म्हणजे किती असतात, 12 मँगोज असतात. किती मँगोज असतात, 12 मँगोज. तर 1 मोल मँगोज घेतले तर त्याच्यात किती मँगोज येतील, 6.022 इंटू 10⁻23. 1 मोल बुक्स घेतले तर त्याच्यात किती बुक्स येतील, 6.022 इंटू 10⁻23. बट इथे आपण बुक्स, मँगोज किंवा सायकल्स वगैरे असं काही बघणार नाहीये. तर हे पार्टिकल्सशी रिलेटेड आहे, की जे सब ॲटॉमिक पार्टिकल्स आहेत. मग त्यात मोलिक्युल्स येतील, ॲटम्स येतील, इलेक्ट्रॉन्स येतील, वगैरे वगैरे येतील. आपल्याला या लेसनमध्ये तर मोलिक्युल्स आणि ॲटम्सशी रिलेटेड बघायचं आहे. मग 1 मोल ऑफ मोलिक्युल्स म्हणजे एवढे मोलिक्युल्स येणार आहेत, आणि 1 मोल ऑफ ॲटम्स म्हणजे एवढे ॲटम्स येणार आहेत. मग आपण हेच का यूज करतो, तर बघा, ग्रॅम ही खूप स्मॉलर क्वांटिटी आहे. ग्रॅम ही काय आहे, स्मॉल क्वांटिटी आहे. जर आपण मोठे बल्क ऑब्जेक्ट बघितले तर ते ग्रॅममध्ये नाही, टन्समध्ये काउंट केले जातात, कारण ते मेजर करणं इझी जातं. तसंच AMU हे खूप स्मॉलर मास आहे. किंवा आपण एखादा छोटासा एवढा जरी ऑब्जेक्ट घेतला तर त्यात खूप सारे ॲटम्स किंवा मोलिक्युल्स असतात, म्हणजे त्यांचा नंबर खूप लार्ज असतो. हे लार्ज नंबर ऑफ क्वांटिटीज ऑफ मोलिक्युल्स ऑर ॲटम्स रिप्रेझेंट करण्यासाठी हे युनिट वापरलं जातं, 1 मोल. आणि 1 मोल हा जस्ट एक नंबर आहे, की जो 6.022 इंटू 10⁻23 एवढं रिप्रेझेंट करतो. मग 1 मोल मोलिक्युल्स घेतले तर एवढे मोलिक्युल्स येणार आहेत. 1 मोल ऑफ ॲटम्स घेतलं तर एवढे ॲटम्स येणार आहेत. 1 मोल ऑफ पार्टिकल्स घेतले तर एवढे पार्टिकल्स येणार आहेत. लक्षात येतंय, म्हणजे 1 मोल हा जस्ट नंबर आहे, तो याला रिप्रेझेंट करतो, आणि यालाच आपण ॲव्होगॅड्रोज नंबर असं पण म्हणतो. ओके, आता हे मोलचं झालं, ठीक आहे. बट मोल आणि ग्रॅम किंवा मोलार मास ही कॉन्सेप्ट काय आहे हे बघायचं असेल तर आपल्याला जे ऑटोमिक मास आहे त्याच्या बेसिक कॉन्सेप्ट पासून स्टार्ट करावं लागेल. मग बघूयात एक्झॅक्टली काय होतंय. बट त्याच्या आधी हे लक्षात ठेवा की 1 मोल हा जस्ट एक नंबर आहे, जो 6.022 इंटू 10⁻23 ही क्वांटिटी रिप्रेझेंट करतो, की ज्याला ॲव्होगॅड्रोज नंबर असं म्हटलं जातं. जे रिप्रेझेंट करताना NA असं रिप्रेझेंट केलं जातं. आता हे 1 मोल म्हणजे ग्रॅम्स मध्ये जर रिप्रेझेंट करायचं झालं किंवा मोलार मास ही कॉन्सेप्ट काय आहे, याच्यासाठी आपल्याला आधी ऑटोमिक मास युनिट हे एक्झॅक्टली डिटेलमध्ये काय असतं आणि त्याच्यावरून ते मास कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे. आता AMUचा बेस हा कार्बन ॲटम मध्ये आहे, ज्याला आपण C12 म्हणतो, की ज्याला आपण स्टँडर्ड मानलेला आहे. जर आपण कार्बनचा ॲटम डिटेलमध्ये बघितला तर त्याच्या न्यूक्लियसमध्ये 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन्स असतात, आणि 1 2 3 4 5 6 इलेक्ट्रॉन्स या 2 ऑर्बिट्समध्ये रिव्हॉल्व होत आहेत. 2,4 हे त्याचं काय येणार आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता कार्बनचं ॲटमचं जर वेट करायला गेलो तर आपण काय केलं पाहिजे, त्याच्या आत जे आहेत त्या तिघांचं वेट केलं पाहिजे. 6 प्रोटॉनचं वेट प्लस 6 न्यूट्रॉनचं वेट प्लस 6 इलेक्ट्रॉनचं वेट. बट ऍक्च्युली बघायला गेलं तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या वेटच्या कंपॅरिझन मध्ये इलेक्ट्रॉनचं वेट खूप निग्लिजिबल आहे. खूप काय आहे, निग्लिजिबल आहे. सो आपण इलेक्ट्रॉनचं जे मास आहे ते इथं कन्सिडर करत नाही, फक्त 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉनचं मास घेतो. मग कार्बनच्या एका ॲटमचं मास म्हणजे काय येणार आहे, मास ऑफ 6 प्रोटॉन्स प्लस मास ऑफ 6 इलेक्ट्रॉन्स. आता दोघांचं मास सेम आहे, सो 6 प्लस 6 किती येणार आहे, 12. 12 इंटू मास किती आहे, 1.67 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम्स येणार आहे. मग ही जी क्वांटिटी आहे यालाच काय म्हटलं जातं, AMU. सो हे किती येणार आहे, 12 AMU.
सो 1 कार्बन ॲटम जो C12 आहे की ज्याच्यात 6 प्रोटॉन आणि 6 न्यूट्रॉन आहे, त्याचं ऑटोमिक मास जे आहे ते 12 AMU होतं. मग 1 AMU किती येणार आहे रे? 1/12 मास ऑफ 1 कार्बन ॲटम. म्हणजे एका कार्बन ॲटमला जर 12 ने डिवाइड केलं तर जे मास येणार आहे त्याला आपण 1 ॲटॉमिक मास युनिट असं म्हणतो. लक्षात येतं हे? 6 प्रोटॉन्स प्लस 6 न्यूट्रॉन हे 12 इंटू 1.67 इंटू 10⁻24 ग्रॅम्स आहे. हे ग्रॅम्स AMU मध्ये करताना या क्वांटिटीने काय करावं लागतं? डिवाइड करावं लागतं. मग 1 ऑटोमिक मास युनिट किती येणार आहे? 1/12 मास ऑफ कार्बन ॲटम येणार आहे. आता बघूयात 1 मोल एक्झॅक्टली येतं तरी किती. बघा आपण कार्बनचं बघतोय कारण तो स्टँडर्ड आहे. 1 मोल ऑफ कार्बन ॲटम म्हणजे किती येणार आहेत? आपण नंबर मगाशीच बघितलेला. जसं 1 डझन म्हणजे 12 असतं. 1 डझन म्हणजे किती असतं? 12. 1 डझन मीन्स 12. तसं 1 मोल म्हणजे किती असतं सांगा? 6.022 इंटू 10⁻23 कार्बन ॲटम्स येणार. ओके, मग आपल्याला याचं वेट काढायचं आहे की जे ग्रॅम्स मध्ये येणार आहे. मग एवढे कार्बन ॲटम्स असतील तर यांचं वेट किती येणार आहे सांगा? 6.022 इंटू 10⁻23 इंटू कार्बनचं ऑटोमिक मास. ऑटोमिक मास किती असतं सांगा? 12. किती असतं? 12 ऑटोमिक मास असतं AMU. मग हे त्याचं काय येणार आहे? वेट येणार आहे. आता आत्ताच आपण बघितलं 6.022 इंटू 10⁻23 इंटू 12 इंटू AMUचं जर ग्रॅम्स मध्ये केलं तर किती येणार आहे ते बघा? 1.67 इंटू 10⁻24 ग्रॅम्स मध्ये. मग आता हे 1.6 आणि हे 6 याचं मल्टिप्लिकेशन केलं तर ते नियरली 10 येणार आहे. नियरली किती येणार आहे? 10. सो हे कॅल्क्युलेशन करायला गेलो आपण 10 12 आहे तसं घेतलं. याचं कॅल्क्युलेशन येईल 10 इंटू 23 - 24 काय येईल? -1. हे +1 -1 काय होईल? कॅन्सल. सो हे किती येणार आहे? 12 ग्रॅम्स. बघा एका कार्बन ॲटमचं वेट 1 कार्बन ॲटमचं वेट किती आहे? 12 AMU. तर 1 मोल कार्बनचं वेट 12 ग्रॅम्स आहे. मग ह्याच्यावरून काहीतरी एक रिलेशन रेप्लिकेट होतंय की 1 कार्बन ॲटमचं वेट 12 AMU आहे. हे त्याचं काय आहे? ऑटोमिक मास. काय आहे? ऑटोमिक मास. आणि 1 मोल कार्बन ॲटमचं किती आहे? 12 ग्रॅम. मग याच्यावरून आपण हे कन्क्लूड करू शकतो की जेव्हा आपण ऑटोमिक मास मध्ये AMU काढून ग्रॅम्स टाकतो तेव्हा ते ॲटमचं न राहता कशाचं बनतं? मोलचं बनतं. लक्षात येतंय का तुम्हाला रिलेशन? की 1 कार्बन ॲटमचं जे ऑटोमिक मास आहे ते किती आहे? 12 AMU आहे. तर 1 मोल कार्बनचं किती आहे? 12 ग्रॅम्स. सो जेव्हा तुम्हाला एखाद्या मोलचं वेट काढायचं आहे, मास काढायचं आहे, तेव्हा काय करायचं? त्याचं जे ऑटोमिक मास आहे, इलेमेंट असेल तर, कंपाऊंड असेल तर, मोलिक्युलर मास असेल ते AMUच्या ऐवजी कशात एक्सप्रेस करायचं? ग्रॅम्स मध्ये एक्सप्रेस करायचं. लक्षात आलं? तुम्हाला कोणत्याही इलेमेंटचं किंवा कंपाऊंडचं जर 1 मोलचं मास काढायचं असेल तर त्याचं ऑटोमिक मास किंवा मोलिक्युलर मास जे काही ऍप्लिकेबल असेल ते, इलेमेंट असेल तर ऑटोमिक मास येईल, मोलिक्युल असेल तर मोलिक्युलर मास येईल. ते मास AMU मध्ये न एक्सप्रेस करता ते ग्रॅम्स मध्ये एक्सप्रेस करा, तुम्हाला 1 मोल मिळेल. मग याच्यावरून आपण असं म्हणू शकतो 1 मोल ऑफ कार्बन ॲटम इज इक्वल टू ऑटोमिक मास ऑफ कार्बन एक्सप्रेस्ड इन ग्रॅम्स. ऑटोमिक मास ऑफ कार्बन ॲटम और मास ऑफ कार्बन ॲटम एक्सप्रेस्ड इन ग्रॅम्स. लक्षात येतंय? ही आहे मोल कॉन्सेप्ट. सो 1 मोल म्हणजे एवढे पार्टिकल्स येणार आहेत. किती? ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे 6.022 इंटू 10⁻23. आणि त्याचं जर ग्रॅम्स मध्ये काढायला गेला तर तुम्हाला त्याचं जे मोलिक्युलर मास असेल
ते एक्सप्रेस करावं लागेल. जनरली मॉलिक्युलर मास आपण AMU किंवा डाल्टन मध्ये एक्सप्रेस करतो, ते फक्त डाल्टन मध्ये न एक्सप्रेस करता कशात एक्सप्रेस करावं लागेल, ग्रॅम्स मध्ये. फॉर एक्झाम्पल अजून एक घेऊया, H2SO4. H2SO4 च्या एका मोलचं आपण कॅल्क्युलेट केलेलं, किती आलेलं, 98U. हे एका मोलेक्युलचं मास झालं. जर त्याच्या मोलचं मास काढायचं असेल तर ते किती येणार आहे रे, 98 ग्रॅम्स. म्हणजे जेव्हा मी 98 ग्रॅम्स H2SO4 घेणार आहे तेव्हा माझ्याकडे H2SO4 चा 1 मोल असणार आहे, की ज्याच्यात 6.022 इंटू 10⁻23 एवढे मॉलिक्युल्स असणार आहेत. जेव्हा मी 12 ग्रॅम कार्बन घेणार आहे तेव्हा तो कार्बनचा 1 मोल असणार आहे, आणि त्या 1 मोल मध्ये 6.022 इंटू 10⁻23 एवढे कार्बन ऍटम्स असणार आहेत. आता ऑक्सिजनचं किती आहे, 16 आहे. मग मी ऑक्सिजनचं 16 ग्रॅम्स घेतले तर तो ऑक्सिजन ऍटमचा 1 मोल असणार आहे, की ज्याच्यात 6.022 इंटू 10⁻23 ऍटम्स असणार आहेत. ओके. मग आता ऍटम्स आणि मॉलिक्युल्स मध्ये मोल कॉन्सेप्ट मध्ये काय एक्झॅक्ट डिफरन्स येतो हे आपण आता नेक्स्ट पॉइंट मध्ये बघूयात. पण त्याच्या आधी हे क्लिअर होणं खूप महत्वाचं आहे. आणि हे जे मास असतं त्यालाच मोलार मास म्हटलं जातं. म्हणजे जेव्हा आपण मॉलिक्युलर मास किंवा 1 मोलचं मास आहे ते ग्रॅम्स मध्ये एक्सप्रेस करतो तेव्हा त्या कॉन्सेप्टला मोलार मास असं म्हटलं जातं. सो सगळ्यांना लक्षात आलंय 1 मोल म्हणजे काय, मोलार मास म्हणजे काय, आणि ॲव्होगॅड्रोज नंबर. मग हे रिलेशन्स खूप महत्वाचे आहेत की जे न्यूमरिकल सॉल्व्ह करताना खूप इम्पॉर्टंट राहतात. बघा आता आपण ॲटम्स आणि मॉलिक्युल्स या कॉन्सेप्टमध्ये जो डिफरन्स आहे रिगार्डिंग द मोल कॉन्सेप्ट तो बघूया. एक एक्झाम्पल बघू. फाइंड नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन atoms present in 32 gram of oxygen. आता इथं नीट लक्ष द्या, आपल्याला ऑक्सिजन ॲटम्सचे काढायचे आहेत. ॲटम म्हणजे फक्त एक ऑक्सिजन असणार आहे. मग आता बघा, मास ऑफ ऑक्सिजन किती असतं, 16 AMU. मग 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम किती येणार आहे, 16 ग्रॅम. हे AMU ला फक्त कशाने रिप्लेस करायचं आहे, ग्रॅमने रिप्लेस करायचं आहे. आता नंबर ऑफ मोल्स आपल्याला याच्यात काढायचे आहेत 32 ग्रॅम्स मध्ये. लॉजिक आहे, युनिटरी मेथड वापरा. 16 रुपयाला एक चॉकलेट असेल तर 32 रुपयात किती चॉकलेट्स येतील, 2 येणार आहेत. मग तसंच 16 ग्रॅम म्हणजे 1 मोल असेल तर 32 ग्रॅम्स म्हणजे किती मोल्स असणार आहेत, 2 मोल्स असणार आहेत. मग इथं एक बेसिक फॉर्म्युला तयार होतोय बघा. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास डिवायडेड बाय मास ऑफ 1 मोल ऑफ that substance किंवा मास ऑफ 1 मोल एक्सप्रेस्ड इन ग्रॅम्स. आता इथं हा फॉर्म्युला जर वापरला तर गिवन मास किती दिलेला आहे, 32 अपॉन हे 60 किती येईल, 2 मोल्स. ओके. as it is amount of substance, its unit is moles and it is represented by the symbol MOL. क्लिअर. बघा इथपर्यंत समजलंय का. सेम असंच अजून एक एक्झाम्पल बघूया. आता फास्ट कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे बघा. पण कार्बन ॲटम्सचं कॅल्क्युलेट करूया. ओके. कार्बन किती घेतलेलं आहे आपण, 48 ग्रॅम. आता 1 मोल ऑफ कार्बन किती असणार आहे रे, 12 ग्रॅम.
मग 48 ग्रॅम मध्ये किती मोल्स येणार आहेत? 4 मोल्स. सो नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास किती आहे? 48 आणि डिवायडेड बाय मास ऑफ 1 मोल किती येणार आहे? 12. सो नंबर ऑफ मोल्स विल बी 4 मोल्स. म्हणजे कार्बनचे किती येणार आहेत? 4 मोल्स येणार आहेत. म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की दिलेलं जे मास आहे ग्रॅम्स मध्ये ते घ्यायचं आणि याचं 1 मोलचं किती येतंय म्हणजेच त्याचा ऑटोमिक मास जर ॲटम असेल तर आणि मोलिक्युल असेल तर त्याच्या मोलिक्युलर मासने काय करायचं? डिवाइड करायचं. मग तुम्हाला नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट रिस्पेक्टिव्ह ॲटम और रिस्पेक्टिव्ह मोलिक्युल्स मिळणार आहेत. बघा बोर्डवर अजून एक्झाम्पल्स आहेत, ही सगळी ॲटमशी रिलेटेड आहेत. सो क्वेश्चन वाचताना व्यवस्थित वाचायचा की आपल्याला नंबर ऑफ मोल्स ॲटम्सचे काढायचे आहेत का मोलिक्युल्सचे. जर इलेमेंट असेल तरच हे कन्फ्युजन होतं. जनरली मेटल्स असतात ते मोनो ॲटॉमिक असतात, सो त्यांचं ॲटम्स घेतले काय आणि मोलिक्युल घेतले काय सेमच येतं. बट जिथे डायॲटॉमिक, ट्रायॲटॉमिक, टेट्राॲटॉमिक मोलिक्युल्स आहेत तिथं मग प्रॉब्लेम होत जातो. आणि जर मोलिक्युल्स असतील म्हणजे कंपाऊंडचे असतील तर त्याचं मोलिक्युलर मास येतं, ते मोलिक्युल्सच येतात, त्याचे ॲटम्स येणार नाहीयेत. ओके, मग हे ॲटम्स जे आहे हे 4 क्वेश्चन्स आहेत. व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही हे सॉल्व्ह करायचा ट्राय करा की याचे नंबर ऑफ मोल्स तुम्हाला काढता येतात का. यांचे ऑटोमिक मासेस तुम्हाला आता पाठ झाले पाहिजेत. मग असे आपण मोलिक्युलर मासचं जे दिलेलं होतं त्यात पण दिलेलं होतं, 9th-10th मध्ये पण तुम्हाला हे झालेलं आहे आणि पार्ट पाहिजेत हे बेसिक एलिमेंटचे ऑटोमिक मासेस. सो व्हिडिओ पॉज करा आणि हे सॉल्व करा फास्ट. ओके, झालं सॉल्व. बघा चेक करा, आपण आन्सर्स चेक करूया याचे. 42 ग्रॅम. आता नायट्रोजनचं गिवन मास किती आहे? 42. ओके, मग आता नंबर ऑफ मोल्स आपण याचे काढतो की ज्याचा सिम्बॉल एन असतो. नायट्रोजनचं ॲटमचं मास किती असतं? 14. 42 डिवायडेड बाय 14 किती येणार आहे? 3 मोल्स. नेक्स्ट सल्फरचं काढूया. किती दिलेलं आहे? 48. याचं दिलेलं किती असतं? 32 असतं 1 मोलचं, कारण याचा ऑटोमिक मास किती आहे? 32 यू आहे. हे जर केलं कॅल्क्युलेट तर हे 3 डिवायडेड बाय 2 किती येणार आहे? 1.5 मोल्स. आता ऑक्सिजन ॲटमचं काढूया. गिवन मास किती आहे? 40. ऑक्सिजनचं किती आहे? 16. हे जर डिवाइड करायला गेलो तर हे 10 डिवायडेड बाय 4 होईल, म्हणजेच 5 डिवायडेड बाय 2 होईल, म्हणजेच किती येईल? 2.5 मोल्स. याच्यानंतर कार्बनचं जे आहे ते कॅल्क्युलेट केलं तर ते किती येईल? 42 डिवायडेड बाय कार्बनचं 12 असतं, हे आता आपल्याला माहित आहे. मग हे सॉल्व करायला गेलो आपण तर बघा 42, 6 7 जार 42, 6 2 जार 7/2 किती येणार आहे? 3.5 मोल. सो मोल जे आहे ते कायम होल नंबरच येतो असं नाही, तो फ्रॅक्शन मध्ये पण येऊ शकतो. एवढ्यासाठीच हे एक्झाम्पल्स घेतलेले होते. नाहीतर काही जणांना वाटेल की मोल इज ऑलवेज अ होल नंबर. इट डिपेंड्स ऑन हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ दॅट इलिमेंट यू आर टेकिंग. म्हणजे तुम्ही किती इलिमेंट घेताय, किती ग्रॅम्स घेताय त्याच्यावरती ते डिपेंड राहणार आहे. इथं 40चं 41 ग्रॅम घेतलं तर ते अजून फ्रॅक्शनल येईल. ओके, सो ॲटम्सचे नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे हे कळलं. त्याच्या ग्रॅम ऑटोमिक मासने डिवाइड करायचं दिलेल्या वेटला, त्याच्या एका ॲटमच्या ग्रॅम ऑटोमिक मासने, म्हणजे ग्रॅम मध्ये ते एक्सप्रेस केलेलं आहे, AMU मध्ये नाही, त्यांना डिवाइड करायचं, तुम्हाला नंबर ऑफ मोल्स मिळतील. मग आता आपण मोलिक्युल्सचे नंबर ऑफ मोल्स कसे काढतात त्याच्याकडे जाऊयात. हे नोट डाऊन करून घ्या व्यवस्थित. आता बघूयात मोलिक्युलर मास, म्हणजे मोलिक्युल्सचे जे मोलार मास येईल ते काय येईल. बघा आता आपण कंपॅरेटिव्हली बघूया. ऑक्सिजनचं घेऊ पहिला. ऑक्सिजनच्या ॲटमचा 1 मोल किती होता अरे? 16 ग्रॅम. तर मोलिक्युल जर घेतला ऑक्सिजनचा तर मोलिक्युल आहे O2. मोलिक्युल काय आहे? O2. म्हणजे ऑक्सिजनच्या ॲटम मध्ये किती ॲटम असणार आहे? एकच. बट मोलिक्युल मध्ये किती ॲटम्स आहेत? 2 ॲटम्स आहेत. बघा ऑक्सिजनच्या ॲटम मध्ये एकच ऑक्सिजन ॲटम आहे. ओके, तर मोलिक्युल मध्ये 2 ऑक्सिजन्स आहेत.
मग ऑक्सिजनचं जर ॲटम घेतला तर त्याचं वेट किती येणार आहे 16 ग्रॅम्स 1 मोल घेतलं. आणि ऑक्सिजन मोलेक्युलचा 1 मोल घेतला, नीट लक्षात येतंय का तुमच्या, ऑक्सिजन मोलेक्युलचा 1 मोल घेतला तर त्यात O2 आहे, O2. सो त्याचं वेट 16 नाही येणार, 2 × 16 येईल. किती येईल 32 ग्रॅम्स. लक्षात येतंय. बघा सिंपल लॉजिक आहे. एक मार्करचं वेट 16 ग्रॅम्स आहे. याच्यात ऑक्सिजनचे मोलिक्युल्स आहेत 6.022 × 10⁻²⁰. ॲटम मध्ये फक्त एक आहे. मोलिक्युल मध्ये 2 असतील तर 2चं वेट काउंट होणार आहे, डबल होणार वेट. ते 3 असतील मोलिक्युल मध्ये ॲटम्स तर ट्रिपल होणार, 4 असतील तर 4 टाइम्स, 8 असतील तर 8 टाइम्स होणार आहे. आता पुढे बघा, नायट्रोजनचं बघूया. 1 मोल ऑफ नायट्रोजन. ॲटम जर घेतला तर तो फक्त N येणार आहे, मोलिक्युल जर घेतला तर तो N2 येणार आहे. मग ॲटमचं मास किती आहे 14 ग्रॅम 1 मोल ऑफ नायट्रोजन. तर मोलिक्युलचं किती येईल N2 आहे, मग 14च्या डबल किती येईल ते 18 ग्रॅम्स. लक्षात येतंय. 1 मोल ऑफ हायड्रोजन बघूया. हायड्रोजन ॲटम घेतला तर त्याचं मास किती येणार आहे 1 ग्रॅम. हायड्रोजन मॉलिक्यूल घेतला H2 तर तो किती येईल 2 ग्रॅम. लक्षात येतंय. ॲटम म्हणजे सिंगल ॲटमचं कन्सिडर करतो, तर मॉलिक्यूलमध्ये मॉलिक्यूलचे किती ॲटम्स आहेत हे काउंट करतो. आता काही जे मेटल्स आहेत मोस्टली ते मोनो ॲटॉमिक आहेत, म्हणजे त्यांच्या ॲटममध्ये एकच ॲटम असतो आणि मॉलिक्यूलमध्ये पण एकच ॲटम असतो. सो त्यांच्यासाठी ॲटमचं मोल आणि मॉलिक्यूलचा मोल काय येतो सेम. बट जे डायॲटॉमिक आहेत गॅसेस, ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, क्लोरीन, त्यांच्या याला 2 ने मल्टिप्लाय करावं लागतं. ट्रायॲटॉमिक असतील ओझोन सारखे तर त्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. ओके. बघा ओझोनचं जर काढायचं झालं तर ओझोनचा मॉलिक्यूल O3 आहे. सो हे 3 × 16 किती येईल रे 48 ग्रॅम्स. टेट्राॲटॉमिक असेल तर 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. पेंटाऑटॉमिक असेल तर 5 ने. सल्फर सारखा असेल जो ऑक्टॅऑटॉमिक आहे म्हणजे त्याच्यात 8 आहेत. सो सल्फरचं जर मॉलिक्यूलचं काढायचं झालं तर 8 × 32 एवढं करावं लागणार आहे. सो तुमच्या आता लक्षात येतोय फरक की ॲटम घेतला तर फक्त सिंगल ॲटमचं कन्सिडर करायचं, तर मॉलिक्यूल जर घेतला तर तो त्याचा जो मॉलिक्यूल आहे, समजा ऑक्सिजन डायॲटॉमिक आहे सो O2 2 ने मल्टिप्लाय करायचं ॲटमच्या. नायट्रोजन, हायड्रोजन, क्लोरीन डायॲटॉमिक आहेत 2 ने. टेट्रा असतील तर 4 ने, ट्राय असतील तर 3 ने मल्टिप्लाय करायचं. ओके. त्याच्या पुढे असतील तर 5, 6 जेवढे ॲटम्स आहेत, 8 ॲटम्स असतील सर्कल सारखे तर 8 ने मल्टिप्लाय करणार. मग तेव्हा तुम्हाला 1 मोलचं मास मिळणार आहे. आणि या 1 मोलच्या मासने दिलेल्या याला डिवाइड केलं की तुम्हाला काय मिळणार आहे नंबर ऑफ मोल्स. मग याचे एक्झाम्पल्स बघू म्हणजे तुमचं अजून क्लिअर होईल. मग आता एक्झाम्पल बघा. फाइंड द नंबर ऑफ ऑक्सिजन मोलिक्युल्स प्रेझेंट इन 64 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन गॅस. बघा इथे 1 मोल ऑफ ऑक्सिजन मोलिक्यूल घेणार आहे आपण. किती येईल तो 2 × 16 32 ग्रॅम्स येणार आहे. लक्षात येतंय. आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम घेतलेला 16 ग्रॅम्स. आता नंबर ऑफ मोल्सचा सिंपल फॉर्म्युला आहे गिवन मास अपॉन मोलार मास किंवा 1 मास ऑफ 1 मोल. मग बघा गिवन मास किती आहे 64, 1 मोलचं मास किती आहे 32. सो हे किती मोल्स येणार आहेत 2 मोल्स. लक्षात येतंय. ॲटम्सचे किती आले असते रे 4 मोल्स आले असते, तर मॉलिक्युल्सचे किती मोल्स आलेले आहेत 2 मोल्स. सो या ॲटम्स आणि मॉलिक्युल्स मध्ये आता कन्फ्यूज होऊ नका. बोर्डवर अजून एक एक्झाम्पल दिलेला आहे, ते सॉल्व्ह करायचा ट्राय करा. व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व्ह करायचा ट्राय करा. बघा काय आन्सर येते. नायट्रोजनचे मोल्स काढायचे आहेत. फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ N2 molecules
प्रेझेंट इन 70 ग्रॅम ऑफ नायट्रोजन. आता बघा 1 मोल ऑफ N2 किती येईल 2 into 14 कारण N2 आहे किती येईल 28 ग्रॅम्स. मग नंबर ऑफ मोल्स काय असतं सांगा. सिंपल फॉर्म्युला आहे गिवन मास किती आहे 70 डिवायडेड बाय मास ऑफ 1 मोल ऑफ दॅट सबस्टन्स. मग तो ॲटम असू दे मोलिक्युल असू दे काय फरक पडत नाही 28 येईल. हे किती येईल 5/2 14 ने डिवाइड केलं तर काय येईल 2.5 मोल्स. सो आता तुमच्या लक्षात असलं असेल की ॲटम्स आणि मोलिक्युल्स घेताना जो स्टार्टचा 1 मोल आहे त्यात डिफरन्स येणार आहे. ॲटमचं घ्यायचं असेल तर तुम्ही सिंगल ॲटमचं घेणार आहे. मोलिक्युलचं घ्यायचं असेल तर त्या मोलिक्युलमध्ये किती ॲटम्स आहेत ते काउंट करणार आहे. ओके म्हणजे N2 असेल की ज्याच्या मोलिक्युलमध्ये 2 ॲटम्स आहेत तर 2 ने मल्टिप्लाय करणार. एखाद्याच्या मोलिक्युल ओझोन सारख्या 3 ॲटम्स असतील तर 3 ने मल्टिप्लाय करणार. 4 असतील तर 4 ने. सल्फर सारखे 8 असतील तर 8 ने मल्टिप्लाय करणार आणि त्याच्यावरून डिवाइड करून हे नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करणार. गिवन मासला डिवाइड करायचं. समजलं हे. मग आपण आता याच्या पुढचे याच्यापेक्षा थोडेसे हार्ड सम्स बघूयात. आता बघा क्वेश्चन काय आहे. फाइंड द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन गॅस. आपल्याला इथं ॲटमशी रिलेटेड काढायचं आहे मोलिक्युलशी रिलेटेड काढायचं नाहीये. सो इथं स्टार्टला आधी आपण 1 मोल ऑफ ऑक्सिजन ॲटम काढणार. किती येईल तो 16 ग्रॅम्स. मग याच्यावरून नेक्स्ट स्टेप काय काढणार नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स म्हणजे काय असणार आहे गिवन मास ला 1 मोल ऑफ ॲटमच्या मासने डिवाइड करणार. सो नंबर ऑफ मोल्स किती येतील 2 मोल्स. आता आपल्याला सगळ्यांना माहित आहे की 1 मोल मध्ये किती असतात 6.022 into 10⁻23 ॲटम्स असतात ज्याला आपण ॲव्होगॅड्रोस नंबर म्हणतो. पण जर 1 मोलला एवढे असतील तर 2 मोलला किती असणार आहेत सांगा. इट विल बी 2 into 6.022 into 10⁻23 ॲटम्स. आहे ना सिंपल. 3 मोल्स आले आपले तर काय करणार 3 into डॅश डॅश. 4 मोल्स आले 4 into डॅश डॅश. 1.5 मोल्स आले तर 1.5 into 6.022 into 10⁻23. 0.5 मोल्स आले तर 0.5 into 6.022 into 10⁻23. सेम जसं ॲटमचं काढतोय तसं आपण मोलिक्युल्सचं पण काढू शकतो. जर इथे फाइंड द नंबर ऑफ हा आधी क्वेश्चन नोट डाऊन करून घ्या. जर इथे ॲटमच्या जागी जर त्यांनी मोलिक्युल्स दिला असतं ओके तर इथं 1 मोल ऑफ O2 किती आला असतं रे 2 into 16 किती आला असतं 32 ग्रॅम्स. मग नंबर ऑफ मोल्स 32 डिवायडेड बाय 32 किती आला असतं 1 मोल. आणि 1 मोल मध्ये किती ॲटम्स असणार आहेत 6.022 into 10⁻23. इथं ॲटम्स नाही येणार आहे काय येणार आहे मोलिक्युल्स. आपल्याला जे विचारलंय त्याच्यात आन्सर काढायचं. बघा सेम एक्झाम्पल मी ॲटम्सने पण सॉल्व्ह करून दिलं मोलिक्युल्सने पण सॉल्व्ह करून दिलं. फरक कुठे पडतोय बघा इथं डिफरन्स येतोय. त्याच्यामुळे हे चेंज होतंय आणि हे पण आन्सर चेंज होत जातंय सगळं. सो इथं स्टार्टला ज्यावेळी 1 मोलचं मास काढणार आहे त्यावेळीच व्यवस्थित लक्ष द्यायचं केअरफुल कॅल्क्युलेशन करायचं की ॲटम्सचं विचारलंय का मोलिक्युल्सचं. मग त्याच्यावरून पुढचे सगळे कॅल्क्युलेशन्स इझी जातात. पुढच्या स्टेप सेम राहतात त्यात काही कन्फ्युजन होत नाही. ॲटम्सचं विचारलं ॲटम्स काढायचे मोलिक्युल्सचं विचारलं मोलिक्युल्स फाइंड करायचे. लक्षात आलंय. मग पुढचे एक्झाम्पल्स बघूया मोल कॉन्सेप्टवरचे. सेम एक्झाम्पल आहे बघा. फाइंड द नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 42 ग्रॅम ऑफ नायट्रोजन गॅस. आता बघा 1 मोल ऑफ नायट्रोजन ॲटम इज इक्वल टू किती येणार आहे 14 ग्रॅम्स. मग याच्यावरून आपण काढणार नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स काय येणार आहे गिवन मासला 1 मोलच्या मासने डिवाइड करणार. किती आले मोल्स 3 मोल्स. आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स काढायचे. आता 1 मोल मध्ये किती ॲटम्स असतात 6.022 into 10⁻23 ॲटम्स दॅट इज ॲव्होगॅड्रोस नंबर.
कारण आपण स्टार्ट पासून हेच बघतोय की जसं 1 डझन म्हणजे 12 असतं, तसं 1 मोल म्हणजे किती असतं 6.022 इंटू 10⁻23. तर 3 मोल म्हणजे किती येणार आहे सांगा, 3 इंटू 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स. दॅट्स इट, एवढंच आहे. लक्षात येतं सगळ्यांच्या, याच्या पलीकडे काही नाहीये. आता सेम जर आपण मोलिक्यूल साठी फाइंड करायला गेलो, तर इथून चेंज होणार आहे. 1 मोल ऑफ N2 किती येईल सांगा, 2 इंटू 14 28 ग्रॅम्स येईल. मग 28 ग्रॅम्स जर हे आलं तर हे 3 डिवायडेड बाय 2 येईल 1.5 मोल्स. मग 1.5 मोल्स जर आलं तर 1 मोलला एवढे ऍटम्स नाही, इथं पण मोलिक्युल्स येईल. इथं किती येईल 1.5 इंटू 6.022 इंटू 10⁻23 काय येईल मोले. ओके, मग हे सिंपल एक्झाम्पल्स होते. मग आपण आता कंपाऊंडशी रिलेटेड थोडे हार्ड एक्झाम्पल्स 2-3 बघूया. मग इथं आपला हा मोल कॉन्सेप्ट हा क्लिअर होईल. मग एक छोटेसे 2 पॉइंट राहत आहेत ते बघूयात, म्हणजे या लेसनचा थिअरी पार्ट आहे तो एंड होईल. बघा आता नेक्स्ट क्वेश्चन, छोटासाच क्वेश्चन आहे. बघा, इन 36 ग्रॅम ऑफ H2O, म्हणजे आपल्याकडे 36 ग्रॅम्स ऑफ H2O. आता बघा आपण इलेमेंट्स पासून पुढे आलेलो आहोत, कंपाऊंडकडे आलेलो आहोत. काही डिफरंट नाहीये, सगळे कॅल्क्युलेशन सेम आहेत. काही कन्फ्यूज होऊ नका, खूप मोठा क्वेश्चन आहे असं काही नाहीये. आपल्याला काय काय कॅल्क्युलेट करायचं आहे बघा, नंबर ऑफ मोल्स ऑफ H2O. आता H2O चा 1 मोल बघा, H2O चा 1 मोल किती असतो 18 ग्रॅम्स. आता हे कसं आलं तर हायड्रोजनचं 2 इंटू 1 2, ऑक्सिजनचं 16 प्लस 2 18 ऑटोमिक मास, याचं मॉलिक्युलर मास आहे AMU, ऑटोमिक मास युनिट्स. मग हे मॉलिक्युलर मास जर ग्रॅम्स मध्ये एक्सप्रेस केलं तर त्यालाच आपण 1 मोल म्हणतो. म्हणजे 1 मोल ऑफ वॉटर इज नथिंग बट द 18 ग्रॅम्स ऑफ वॉटर. आता वॉटरचे 18 ग्रॅम्स असतील तर आता नंबर ऑफ मोल्स काढायचे. नंबर ऑफ मोल्स कसे काढणार सांगा, दिलेल्या मासला 1 मोलच्या मासने काय करणार डिवाइड. सो किती आले 2 मोल्स. किती आले 2 मोल्स. त्याच्यानंतर मोल्स ऑफ हायड्रोजन ॲटम्स. आता नीट लक्ष द्या, या मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजनचे किती ॲटम्स आहेत 2. टोटल काउंट करायचे किती आहेत 2. म्हणजे एका मोल मध्ये हायड्रोजनचे किती आहेत 2. तर 2 मोल्स मध्ये किती असणार आहेत 4 मोल्स. किती असणार आहेत 4 मोल्स. डबल करायचं. जर एका मोल मध्ये एकच असेल तर 2 मोल मध्ये 2, 3 मोल मध्ये 3, 4 मोल मध्ये 4 असणार आहे. एका मोल मध्ये 2 असतील त्याचे ॲटम्स इथं मॉलिक्यूल मध्ये, मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये, तर याच्या 2 मोल मध्ये याचे 4 मोल्स असणार आहेत. याच्या 3 मोल्स मध्ये याचे 6 असणार आहेत. 4 मध्ये 8, म्हणजे जेवढे याचे बेसिकचे येतील त्याला तेवढ्याने मल्टिप्लाय करायचं. समजा एखाद्या मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये हायड्रोजनचे 3 ॲटम्स आहेत, H3PO4 असेल 3, तर त्याचे आपण 5 मोल्स घेतले तर हायड्रोजनचे 5 इंटू 3 किती येणार आहेत 15 मोल्स. इथं हायड्रोजनचे 2 होते H2 2, सो इथं 2 मोलला 2 इंटू 2 किती आले 4 मोल्स. आता हायड्रोजन ॲटम्स विचारलेले आहेत. नीट आठवा, हायड्रोजनच्या एका मोलमध्ये किती ॲटम्स असतात 6.022 इंटू 10⁻23. मग 4 मोल्स मध्ये किती येणार आहेत 4 इंटू 6.022 इंटू 10⁻23. हे कॅल्क्युलेशन्स करावे लागतात बरं का, इथं आपण करत नाहीये. आपल्याकडे लॉग टेबल आहे, ज्यावेळी आपण सॉल्व किंवा एक्झरसाइज मधले सोडवणार आहे ते आपण करणार आहे. नाहीतर तुम्ही एवढंच ठेवाल आन्सर फाइंड केलं पाहिजे. नेक्स्ट, आता हे काय नवीन आलं ग्रॅम ॲटम. माहित आहे तुम्हाला ग्रॅम ॲटम म्हणजे काय असतं, तर ग्रॅम ॲटम आणि नंबर ऑफ मोल्स काय असतात सेमच असतात. ग्रॅम ॲटम विचारलेला आहे म्हणजे नंबर ऑफ मोल्सच विचारलेले आहे. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला मध्ये जावा, ऑक्सिजन किती आहे एकच आहे. मग याच्या 2 मोल मध्ये याचे पण किती असणार आहेत 2 मोल्स असणार आहेत. ओके, आता नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स 1 मोल मध्ये किती असतात सांगा 6.022 इंटू 10⁻23. 2 मोल्स मध्ये किती येतील 2 इंटू 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स येतील ऑक्सिजनचे. लक्षात येत आहे.
याचे 4 इंटू आहेत, म्हणजे हायड्रोजनचे डबल आहेत ऑक्सिजनपेक्षा ॲटम्स H2O मध्ये. आता पुढे बघा मास ऑफ हायड्रोजन ॲटम्स विचारलेला आहे. आता नीट लक्ष द्या, हायड्रोजनचे नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 4 मोल्स. आता मास विचारलं तर त्याच्या मोल्सला त्याच्या मोलिक्युलर मासने मल्टिप्लाय करायचं. मग 4 मोल्स मध्ये 4 इंटू 1. हायड्रोजनचं किती असतं? ॲटमचं मास, ऑटोमिक मास 1. आन्सर येणार आहे 4 ग्रॅम्स. सेम ऑक्सिजनचं विचारलं तर लक्ष द्या, ऑक्सिजनचे किती मोल्स आहेत? 2 मोल्स. सो 2 इंटू ऑक्सिजनचं ॲटोमिक मास, ॲटम आहे ते, ऑटोमिक मास किती आहे? 16. मोलिक्युलर घेतलं तर याचं 2 आलं असतं, याचं 32 आलं असतं. मग 2 इंटू 16 किती येईल? 32 ग्रॅम्स. म्हणजे याच्यात 36 मध्ये 4 ग्रॅम हायड्रोजन आणि 32 ग्रॅम्स काय असणार आहे? ऑक्सिजन. समजलंय एक्झाम्पल? याच टाईपचं अजून एक एक्झाम्पल आपण बघूयात. आता एक्झाम्पल जे आहे ते बोर्डवरती दिलेलं आहे. 66 ग्रॅम्स ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं 1 मोलचं मास येतं 44 ग्रॅम्स. 1 मोल किती येणार आहे? 44 ग्रॅम्स. कारण याचं मोलिक्युलर मास किती आहे? 44. कारण कंपाऊंड घेतलं तर त्याचं मोलिक्युलर मास फाइंड करायचं किंवा फॉर्म्युला मास फाइंड करायचं, जे तुम्हाला माहित आहे. कार्बनचं किती असतं? 12. हे 2 इंटू 16 32. 32 प्लस 12 किती येणार आहे? 44. तेच ग्रॅम्स मध्ये एक्सप्रेस करायचं, तुम्हाला 1 मोलचं मास मिळून जाईल. आता हे एक्झाम्पल सेम आहे त्याच टाईपचं. व्हिडिओ पॉज करा आणि सॉल्व्ह करायचा ट्राय करा. व्यवस्थित सगळं एक्झाम्पल नोट डाऊन करून घ्या आणि सॉल्व्ह करायचा ट्राय करा मागच्या एक्झाम्पलच्या रेफरन्सने. बघा काय आन्सर येते. थोडा टाइम देतो मी तुम्हाला. ओके, व्हिडिओ पॉज करा आणि ट्राय करा. ओके, झालं सॉल्व्ह करून. बघा आता तुमचे आन्सर्स काय येतात. आता इथे नंबर ऑफ मोल्स ऑफ CO2. ऍक्च्युली गिवन मास किती आहे बघा? 66 अपॉन 44. हे जर सॉल्व्ह केलं तर 3 डिवायडेड बाय 2, कारण हे 22च्या टेबलमध्ये आहे. 3 डिवायडेड बाय 2 काय येईल? 1.5 मोल्स. 1.5 मोल्स कशाचे येणार आहेत सांगा? हे कार्बन डायऑक्साईड. आता मोल्स ऑफ कार्बन ॲटम्स. आता बघा फॉर्म्युलामध्ये कार्बन किती आहे? 1. तर ऑक्सिजन किती आहे? 2. मग याचे CO2 चे 1.5 मोल आले तर कार्बनचे पण किती येणार आहेत? 1.5 मोल्स येणार आहेत. ॲटम्स किती येतील? 1.5 इंटू 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स. कारण 1 मोलला ॲव्होगॅड्रोज नंबर एवढे ॲटम्स असतात. आता ग्रॅम ॲटम म्हणजेच नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑक्सिजन. इथे बघा ऑक्सिजन 2 आहे. मग याचे जर 1.5 मोल्स असतील तर याचे 2 इंटू 1.5 म्हणजे किती येणार आहेत? 3 मोल्स. आता नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्स किती येतील रे? 3 इंटू 6.022 इंटू 10⁻23 ॲटम्स येतील. जेवढे मोल्स येतील त्याला ॲव्होगॅड्रोज नंबरने मल्टिप्लाय करून टाकायचं. आता मास ऑफ कार्बन ॲटम. आता बघा कार्बनचे किती मोल्स आहेत? 1.5. एका कार्बनचं वेट किती असतं? 1 मोलचं 12 ग्रॅम्स. 1.5 मोलचं 1.5 इंटू 12 किती येईल? हे 18 ग्रॅम्स. इन सेम वेने तुम्ही ऑक्सिजन ॲटमचं पण वेट काढू शकता. ऑक्सिजनचे किती मोल्स आहेत? 3 मोल्स आहेत. ऑक्सिजनच्या एका मोलचं ॲटमचं एका ॲटॉमिक मोलचं वेट असतं 16. सो 16 इंटू 3 किती येईल? ते 48 ग्रॅम्स. सो 66 ग्रॅम्स ऑफ CO2 मध्ये 18 ग्रॅम्स कार्बन ॲटम्स असणार आहेत. तर राहिलेले जे 48 ग्रॅम्स आहेत ते ऑक्सिजनचं मास असणार आहे, ऑक्सिजन ॲटमचं मास असणार आहे. सो इथं बऱ्यापैकी आपण मोल कॉन्सेप्टचा जो पार्ट आहे तो कव्हर करायचा ट्राय केलेला आहे. मोलार मास पण आपण बघितलेलं आहे. ओके, आता मोल कॉन्सेप्टवरून नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे, त्याच्यावरून नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ मोलिक्युल्स, ग्रॅम ॲटम कसं कॅल्क्युलेट करायचं हे आता तुमच्या लक्षात आलंच असेल. आता टेक्स्टबुकमध्ये रिटर्न येऊया. टेक्स्टबुकमध्ये जी डेफिनेशन दिलेली आहे 1 मोलची ती बघा काय आहे. 1 mole is the amount of substance that contains as many particles as there are atoms in exactly 12 gram of carbon 12 isotopes. मग कार्बन 12चं जर 12 ग्रॅम एवढं घेतलं तर त्याच्यात किती ॲटम्स असतात हे आपल्याला माहित आहे. आपण स्टार्टलाच बघितलेलं होतं. 6.022 इंटू 10⁻23 आणि यालाच ॲव्होगॅड्रोज नंबर म्हटलं जातं.
मग जेव्हा एखाद्या सबस्टन्समध्ये 6.022 इंटू 10⁻23 एवढे पार्टिकल्स असतील तेव्हा त्या सबस्टन्सचा काय क्रिएट होतो 1 मोल. सो ही त्याची डेफिनेशन आहे. शॉर्ट क्वेश्चन्समध्ये 11th स्टँडर्डच्या तुमच्या कॉलेजच्या एक्झाम्सला याच्यावरती विचारलं जाऊ शकतं की डिफाईन 1 मोल और व्हॉट इज 1 मोल. तर त्यावेळी तुम्हाला डेफिनेशन लिहावी लागेल. बट कॉन्सेप्च्युअली समजून घ्या 1 मोल म्हणजे किती पार्टिकल्स असतात 6.022 इंटू 10⁻23. आणि मोल कसं कॅल्क्युलेट करणार दिलेल्या मासला त्याच्या 1 मोल ऑफ ॲटम और 1 मोल ऑफ मोलिक्युल्स जे काय विचारलेलं आहे त्याच्या मासने ग्रॅम्समधल्या डिवाइड करणार. त्याच्यावरून तुम्ही नंबर ऑफ ॲटम्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स काय करू शकता कॅल्क्युलेट करू शकता. त्याचे एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेच. आता येऊयात नेक्स्ट डेफिनेशन कडे जी आहे मोलार मास. द मास ऑफ 1 मोल ऑफ अ सबस्टन्स इन ग्रॅम्स इज कॉल्ड इट्स मोलार मास. बघा जे सबस्टन्स जे मास आहे त्याला आपण ग्रॅम्स मध्ये एक्सप्रेस केलं तर त्याला मोलार मास म्हणतात. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन ॲटम घेतला तर त्याचं मास आहे 16 U. तर त्याच्या 1 मोलला 16 ग्रॅम्स म्हणतात. सो 16 ग्रॅम हे ऑक्सिजन ॲटमचं काय झालं मोलार मास. ऑक्सिजन मोलेक्युल घेतला तर त्याचं वेट आहे 32 U. सो 32 ग्रॅम्स हे ऑक्सिजन मोलेक्युलचं काय झालं मोलार मास. सो मोलार मासमध्ये परत 2 कॅटेगरी येतात. ॲटम्सचे वेगळे येतात मोलेक्युल्सचे वेगळे येतात. आपण हे इंट्रोमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे. सो ही डेफिनेशन व्यवस्थित करा. 11 साठी इम्पॉर्टंट आहे. बट कॉन्सेप्ट्स आहेत त्या थ्रू आउट 11, 12 आणि एंट्रन्स एक्झाम सगळीकडे आपल्याला लागणार आहेत. सो आता तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल की मोल कॉन्सेप्ट आणि मोलार मास म्हणजे काय आहे. मग याचे सॉल्ड एक्झाम्पल आहेत टेक्स्टबुकमध्ये ते आपण बघूयात. आता टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 9 वरती आला तर प्रॉब्लेम 1.5 सॉल्ड आहे. सॉल्व करून दिलाय बट आपण एकदा सॉल्व करूया म्हणजे तुम्हाला कसं केलंय ते एक्झॅक्टली समजेल. तुम्हाला पण येणार आहे सॉल्व करता काही डिफिकल्ट नाहीये. कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ युरिया प्रेझेंट इन डॅश डॅश ऑफ युरिया. मग काय करणार तुम्ही युरियाचा आधी 1 मोलचं मास काढणार. दिलेल्या मासला त्याने काय करणार डिवाइड. तुम्हाला त्याचे काय मिळतील नंबर ऑफ मोल्स. मग एका मोलला किती असतात 6.022 इंटू 10⁻23. मग त्या मोल्सला जेवढे असतील त्यानं काय करणार मल्टिप्लाय करणार. मग स्टार्ट करूया. बघा पहिल्यांदा काढू मोलेक्युलर मास ऑफ युरिया. आता युरियाचं मोलेक्युलर मास जे येईल फॉर्म्युला काय आहे बघा त्याचा NH2CO NH2. यात नायट्रोजनचे किती आहेत 2. सो 2 इंटू नायट्रोजन प्लस काय येईल बघा कार्बनचे हायड्रोजनचे किती आहेत 4. 4 इंटू हायड्रोजन प्लस 1 इंटू कार्बन प्लस 1 इंटू ऑक्सिजन. कॅल्क्युलेट करूया. 2 इंटू नायट्रोजन किती आहे 14 प्लस 4 इंटू 1 प्लस कार्बनचा आहे 12 ऑक्सिजनचा आहे 16. सॉल्व करूया. 14 इंटू 2 28 प्लस 4 32 प्लस 12 प्लस 16. ओके. मग आता बघा हे सॉल्व केल्यानंतर किती येईल 28 प्लस 4 32 32 प्लस 2 34 40 50 60 येईल. ओके. मग इथपर्यंत नोट डाऊन करून घ्या. मग आपण नेक्स्ट सॉल्व करूया. व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करून घ्या. मग आता नीट लक्ष द्या. देअरफॉर 1 मोल ऑफ युरिया इज इक्वल टू किती आलं सांगा 60 ग्रॅम्स. आता काय काढणार आपण नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्सला काय करणार गिवन मासला मोलेक्युलर मास किंवा मोलार मासने काय करणार डिवाइड.
गिवन मास किती आहे सांगा 5.6, मोलार मास किती आहे 60. म्हणजे सॉल्व्ह करणार. मग हे किती येईल डिवाइड करायला गेलो तर हे 0.56 डिवायडेड बाय काय येईल 6. एक डेसिमल प्लेस इकडे सरकलो. मी इथं बघा 6 0 0 0 आला. इथं 5 येताना इथं काय येणार आहे पॉईंट, परत 0 ची डिव्हिजन लागेल. 6 0 0 56, 6 9 जार 54, रिमाइंडर राहिला 2 0, 6 3 जार 18, रिमाइंडर 2, 6 3 जार 18. पुढे काय होणार आहे रिकरिंग होत जाणार आहे. सो येणार आहे 0.0933 मोल्स. ओके, एवढे याचे काय येणार आहेत नंबर ऑफ मोल्स. मग हे व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या. मग आपण नंबर ऑफ मॉलिक्युल्स काढू. आता बघा लास्ट पॉइंट, नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे काढायचे. आता नंबर ऑफ मॉलिक्युल्स कसे काढणार बघा. 1 मोलला किती असतात 6.022 इंटू 10⁻23. मग इथे किती मोल्स आहेत बघा 0.0933 इंटू 6.022 इंटू 10⁻23 आन्सर येणार. आपल्याला हे मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आता या मल्टिप्लिकेशनला काय करणार लॉग टेबलचा यूज करणार. बघा आता 0.933 च काय येईल बाय 2 पॉइंट. आता 93 चा 3 मध्ये लॉग बघणार. 93 चा 3 मध्ये जर लॉग बघितला तर तो किती येतोय 9699 प्लस. आता 6.022 चा बघा 0 कॅरेक्टरिस्टिक्स येईल. 60 चा 22 मध्ये बघणार. 60 चा 2 मध्ये बघितला तर तो किती आहे 7796 आणि 2 चा मीन डिफरन्स आहे 1. सो हे 97 होईल. 7797 होईल. बघा 9 + 7 किती येणार आहे 16 कॅरी 1. 9 + 9 18 + 1 19 कॅरी 1. 7 + 7 14 कॅरी 1. 9 + 8 17 कॅरी 1. -2 + 1 -1 येईल. मग याचा अँटीलॉग बघूया. 74 चा 96 मध्ये बघणार. 74 चा 9 मध्ये बघितला तर तो येतोय 5610 आणि 6 मधला मीन डिफरन्स आहे 8 म्हणजे 5618 येईल. म्हणजे हे येताना काय येणार आहे 5.618 इंटू 10⁻⁻1 इंटू 10⁻23 किंवा हेच बार 1 जे आहे ते 0.5618 इंटू 10⁻23 म्हणजेच 5.618 इंटू 10⁻22 मॉलिक्युल्स हे त्याचं काय येणार आहे फायनल आन्सर. ओके, मग आता या लेक्चरमध्ये अजून 2 एक्झाम्पल्स आहेत आणि एक व्हॉल्यूम ऑफ गॅसशी रिलेटेड एक छोटीशी कॉन्सेप्ट राहते. मग ती कॉन्सेप्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत आणि या लेसनचा एक्झरसाइज पण स्टार्ट करणार आहोत. तोपर्यंत आत्ता जेवढं झालेलं आहे मोल कॉन्सेप्ट आणि मोलार मासशी रिलेटेड तेवढ्याची प्रॅक्टिस करा. स्वतःहून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा ट्राय करा एक्झरसाइजमधले. ओके, मग भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ज्यात याचा राहिलेला जो रिमेनिंग पार्ट आहे तो बघूया. सॉल्व्ड एक्झाम्पल्स राहिलेली बघूया आणि एक्झरसाइज स्टार्ट करूयात. तो